सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. सानिया पाटणकर संगीताच्या क्षेत्रातलं तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारं एक आश्वासक नाव सानिया पाटणकर. संगीताच्या संदर्भातला मूलभूत विचार सानिया पाटणकरांच्या गाण्यात नव्या जाणीवा घेऊन येतो आणि या जाणीवा नवा ताजा उल्हास आणि आल्हाद घेऊन येतात. म्हणूनच तर सानिया पाटणकर नावाच्या तरुण गायिकेला आकाशवाणीसारख्या प्रतिष्ठित नामवंत संस्थेकडून भरवल्या जाणाऱ्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरचं शास्त्रीय, सुगम आणि उपशास्त्रीय या तिन्ही विभागातलं पहिलं पारितोषिक मिळतं तेव्हा ते सगळंच खूप आश्वासक असतं. अशा सानिया पाटणकर. केंद्र शासनाची एक खास शिष्यवृत्तीही सानियाला मिळालेली आहे. सानियाचा हा सांगीतिक प्रवास वयाच्या 6व्या वर्षापासूनच सुरू झाला. वयाच्या 6व्या वर्षी सानियाने गुरु लीलाताई घारपुरे यांच्याकडून संगीत शिकण्यास सुरुवात केली. पुढे तब्बल 14 वर्ष जयपूर अत्रौली घराण्याचं शिक्षण तिला गुरु विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडून मिळालं. विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांची ज्येष्ठ शिष्या असण्याचा बिरुदही याबरोबरच मिळालं. डॉक्टर अरविंद थत्ते यांच्याकडून तिला म्युझिकॉलॉजीच्या संदर्भात मार्गदर्शन मिळालं. भारतातल्या वेगवेगळ्या मान्यवर संगीत समारोहात सानिया सहभागी झालेली आहेच, पण भारताबाहेरही जवळजवळ 12 देशात सानिया पाटणकर यांची संगीत मैफल सजलेली आहे. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सानिया पाटणकरांची पहिली CD प्रकाशित केली होती. साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद लाभला मग मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. MCOMमध्ये गोल्ड मेडल तर होतंच. ही शैक्षणिक गुणवत्ता फार महत्त्वाची होती. पण आजच्या कार्यक्रमासाठी नेसलेल्या सोनेरी साडीवर तानपुरा आणि बासरीचं पेंटिंग सानियाने स्वतः केलेलं आहे. सानियाच्या या अशा आवडीनिवडी बहरत राहोत आणि त्यांच्या गायनाची चौफेर फुललेली मैफल अशीच वाजत गाजत राहो याच शुभेच्छा.
प्रीतम दरस दिखा जा मोरा जिया चाहे प्रीतम से दरस दिखा जा मोरा जिया चाहे प्रीतम वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत संपूर्ण भारतात आकाशवाणीच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत या विभागात ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्या सानिया पाटणकर यांच्याशी. सानियाजी, आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तबला संगत करणारे आशय कुलकर्णी, तानपुरा संगत करणारे नितीन महाबळेश्वरकर, तानपुरा साथ आणि स्वरसाथ वेदवती परांजपे आणि संवादिनी साथ अभिनय रवंदे या सर्व कलाकारांचं स्वागत करतो. सनियाजी, मला सांगा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा नियम तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एमकॉम गोल्ड मेडलिस्ट आहात, म्हणजे ते दुसऱ्यांनी केलेले हिशोब तपासायच्या ऐवजी तुम्ही झुमरा, तिलवाडा, रूपक, झपताल या मात्रांच्या हिशोबाकडे कशा काय वळलात? हो, म्हणजे मी माझं जे शैक्षणिक अकॅडमिक्स बॅकग्राऊंड आहे, एमकॉम, आणि मी CA करत होते, CS करत होते. अर्थात आमच्याकडे शैक्षणिक पण पार्श्वभूमी घरी होती आणि सांगीतिक पण होतीच.
सगळे फॅमिलीमध्येच गायनाची वादनाची खूप आवड सर्वांना. हॉबी म्हणून का होईना, पण वडील व्हायोलिन वाजवतात. अच्छा. भाऊ माझा उस्ताद शाहिद परवेजी यांचा शिष्य आहे, समीप कुलकर्णी. तर ती सगळ्यांना आवड होतीच, परंतु शैक्षणिक बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग होतं की सगळेजण मेरिट लिस्ट होल्डर आणि सगळे असेच आहेत आमच्या घरात. आणि मी पुण्यामध्ये गायनाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली किराणा घराण्याच्या लीलाताई घारपुरे यांच्याकडे. आणि मग नंतर 14 वर्ष मुंबई पुणे अपडाऊन करत होते डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडेजी यांच्याकडे जयपूर अत्रोलीचं शिक्षण घेतलं. तर ॲक्च्युअली मला 10वीला मार्क खूप चांगले होते, पण आपल्याला गाणं करता यावं म्हणून मी कॉमर्सला गेले. परंतु माझ्या गुरु स्वतः बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट आहेत, म्हणजे त्या इतक्या टॉपमोस्ट ब्रॅकेटला आता सध्या भारतामधल्या लीड सिंगर्स आहेत क्लासिकलमध्ये, इतक्या सिनियर. परंतु त्या माझ्या घरी भेटायला आल्या घरच्यांना की नाही, शिक्षणही आणि नुसतं शिक्षण नाही, उच्च शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे. गाणं तर होत राहील आणि शैक्षणिक पण तिने उच्च शिक्षणच घेतलं पाहिजे. आणि मला वाटलं तेव्हा जरा माझी खूप ओढाताण झाली, पण त्याचा उपयोग मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाला. म्हणजे आता माझ्याकडे जेव्हा विद्यार्थ्यांचे पालक विचारायला येतात की आता 10वी आहे तर काय करायचं, म्हणजे बंद करायचं का गायन का काय, म्हणजे कसं, तर हे दोन्ही मला वाटतं एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही उच्च शिक्षण घेत असताना सुद्धा तो एक वेगळा सायंटिफिक अप्रोच तुम्ही गायनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून संगीताकडे बघू शकता. आणि विद्यार्थ्यांना पण अगदी अभ्यास पण करायची गरज नाही, तुम्ही रियाज पण चालू ठेवायचा. आणि त्याच्यामुळे पण संगीतामुळे सुद्धा इतकं एका जागी बैठक असणं अभ्यासासाठी किंवा पीस ऑफ माइंड, मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन निर्माण होणं, ह्या पण गोष्टी खूप शक्य होतात ना. त्यामुळे या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजेत असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं आणि तसंच मी सांगते सगळ्यांना. तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही गृही राहून म्हणजे शिकलात, पण तत्पूर्वी तुम्ही असे म्हणालात की तुमचे म्हणजे वडील व्हायोलिन वाजवायचे, भाऊ सितार वाजवायचा. मला असं कळलं तुम्ही लहानपणी 1-2-3 वर्ष पेटीसुद्धा शिकला होतात आणि सुरुवात तुमची किराणा घराण्यापासून झाली आणि मग एकदम तुम्ही अश्विनी त्यांकडे आला ते जयपूर अत्रोली घराण्यासाठी. मग हा जो घराण्यातला एक जो फरक असतो तो कुठेतरी झेपत नाही सुरुवातीला आपल्याला, मग त्यासाठी म्हणून वेगळी काही तालीम दिली अश्विनीताईंनी? हो, आता पहिलं तू सगळं पुसायचंच किराणा, आता जयपूर अत्रोली सुरू करायचं, असं काही झालं? पुसणं नाही झालं, परंतु मी हार्मोनियम म्हणजे सुरांची आवड होती मला जन्मजातच. म्हणजे मी शिकले पण नाही, मी 3ऱ्या-4थ्या वर्षी आपल्या पण पेटी घेऊन आपलाच दूरदर्शन फक्त तेव्हा असायचं आणि ते त्याच्यावरची गाणी बघून बघून आपले आपण वाजवायला लागले. त्याच्यामुळे आईवडिलांना वाटलं की हिला संगीतात तिने जायला पाहिजे. आणि अर्थातच किराणा घराण्याचं 8-10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर जयपूर हे अत्यंत बुद्धिप्रधान गायकी आणि सौंदर्यवादी आणि अवघड गायकी, आकारयुक्त गायन, त्याच्यात परत अनवट राग, वेगवेगळे जोड राग आणि असं सगळं शिक्षण. आणि माझं भाग्य असं की बरेचदा मला अश्विनी त्यांच्या घरी राहून पण शिकण्याची संधी मिळाली की फक्त म्हणजे संगीत नाही तर इतर पण आपल्या जो डे टू डे लाईफ असतं, आपल्या जीवनाकडे आपले गुरु कुठल्या दृष्टिकोनातनं बघतात संगीताच्या, किंवा त्याच्यातनं कसं सकारात्मक ऊर्जा ते घेतात इतर गोष्टींना. आपल्याला काही कुठलंही मोठं समस्या येऊ देत, संकट येऊ देत, परंतु हे मला लहान वयात खूप संस्कारक्षम वयामध्ये माझ्यावर संस्कार हे झाले अश्विनी त्यांचे सुद्धा, की जीवनाकडे तुम्ही कसं संगीताच्या माध्यमातून बघायचं. आणि मला वाटतं हे फक्त गुरु शिष्य परंपरेतच होऊ शकतं आणि गृही राहून आणि तालीम याला कितीतरी महत्त्व अजूनही आहे. तुम्ही कितीही ऑनलाईन शिका, काही म्हणा, पण हे खूप महत्त्वाचं आहे. समोरासमोर बसून शिकण्याला खूप महत्त्व आहे. नक्कीच. तुम्ही 14 वर्ष अपडाऊन करायचात, मग त्यातला काही असा अनुभव का डेक्कन क्वीन लेट झाली आहे किंवा सिंहगड आज कॅन्सलच झाली आहे, असं काही गमतीशीर प्रसंग घडला? नक्कीच. म्हणजे तेव्हा तर मोबाईल नाही, फोन नाही, काही नाही. 8-8 तास मुलगी पोचली आहे का नाही मुंबईला हे पण कळायला मार्ग नसायचा. कधी कधी जेवण खाण्याचा पण प्रश्न. आणि तुमच्या मुंबईमध्ये सगळं पावसामध्ये पूर्ण चालत पण आम्ही रुळांवरनं 3-3, 4-4 तास जायचो. असं खूप म्हणजे ठीक आहे हे प्रसंग घडायचे, पण मला खूप अनुभव 14 वर्षाचा खूप सुंदर होता. कारण मी साथ संगत त्यांच्या
मागे गात गातच मोठी झाले म्हणजे. आणि त्या मला अगदी म्हणजे पहिली बंदिश विलंबित मांडण्यापासून शेवटच्या तिहायांपर्यंत तानांपर्यंत सतत बरोबर घेऊन मागे बसूनच लोकांशी कसं आपण कम्युनिकेट करायचं गायन किंवा हे सगळं त्यांनी मला सांगितलं, शिकवलं. आणि मैफलींमधनंच माझं खूप खरं तर शिक्षण तेच जास्ती होत असतं. म्हणजे समोरासमोर बसून शिकण्यापेक्षा गुरुच्या मागे बसून आपण जेव्हा पावलावर पाऊल टाकतो ते शिक्षण जास्ती होत असतं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता मगाशी तुम्ही म्हणालात की अनवट राग जयपूर घराण्यात आणि सौंदर्यशास्त्र वगैरे, तर असे कुठले अनवट राग, असे काही तुम्ही उदाहरणं अगदी झलक म्हणून देऊ शकाल की हा राग ना हा जरा अनवट, हा सहसा गायला जात नाही, तो जाणीवपूर्वक मी मैफिलीमध्ये गाते किंवा अश्विनीताई जाणीवपूर्वक गायच्या, असं काही अगदी झलक म्हणून एखाद मिनिटात अशी बंदिश वगैरे? ॲक्च्युअली काय आहे की अर्थातच यमन, भूप, भैरव, तोडी हे तर म्हणजे राजे आहेत आणि त्यांचं तर गायन होतंच, शिक्षण होतं. परंतु हे जयपूर घराण्याचे जे वेगवेगळे राग आहेत ना, की खोकर आहे, खंबावतीचे 2 प्रकार आहेत, भूपनट मी गाते, तर बरेचदा मी असा प्रयत्न करते की हे पण मैफलीत समावेश करावा. अदरवाईज मग काय होतं की मग ते गायले जात नाहीत किंवा ऐकले पण जात नाहीत लोकांकडनं. तर त्याची पण मी तालीम घेत होते. आणि मगाशी एक बोलता बोलता आपण म्हणलं की मागे बसून मी 14 वर्ष अगदी सावलीसारखी त्यांना साथ करायचे. पण एका पॉइंटला त्यांनी स्वतःच मला सांगितलं की तू आता मागे बसता कामा नये म्हणून. का असं काय झालं? म्हणजे मलाही खूप वाईट वाटलं, म्हणजे असं काय का असं म्हणतात. पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुझे विचार, तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे तू गुरुच्या सावलीत राहून डेव्हलप होऊ शकत नाही, तुझी त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही. तू स्वतंत्र मैफलीमध्ये कला सादरीकरणाची तू सुरुवात कर आणि मागे बसणं पहिल्यांदा थांबव, नाहीतर मग सतत सावलीत बसून वाढ होणार नाही. तर तेव्हा मला जरा वाईट वाटलं. पण आता मागे वळून बघताना मला असं जाणवतं की किती मोठा तो त्यांचा निर्णय होता आणि मला त्याच्यामुळे किती स्वतंत्र वाटचालीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मी पण अनेक त्याच्यानंतर गुरूंकडे शिकले की डॉक्टर अरविंद थत्ते, डॉक्टर मिलिंद मालशे जयपूर घराण्याचे, त्यांच्याकडे पण मी अनवट हे राग सर्व शिकले. किंवा ग्वाल्हेर घराण्यातला पण बरेच फॉर्म्स, चतुरंग, टप्पा, बामायना, ख्यालनुमा तराणा, नटवरी तराणा हे ग्वाल्हेरच्या दिग्गज कलाकार जसे की पंडित वसंतराव राजूरकरजी, मालिनीताईंचे मिस्टर, किंवा पंडित शरद साठ्यांकडे पण मी मुंबईला यायचे मुद्दाम टप्पा गायकीचं शिक्षण घ्यायला. तर हे होत गेलं. आणि अनवट राग तर मी मैफलीत पण सादर करण्याचा प्रयत्न करतच असते. मग आता जे जे उल्लेख झाले त्यापैकी काही ऐकायला आवडेल. म्हणजे खोकर जर का गाऊन दाखवणार असाल तर खोकर, टप्पा गाऊन दाखवणार असाल तर टप्पा, दोन्ही गायला तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे वेळेचं बंधन म्हणून कदाचित झलक स्वरूपात तुम्हाला ऐकावं लागेल. कसंही तुमच्या आवडीचं जे असेल. हरकत नाही. टप्पा मला आवडतो हा प्रकार आणि त्याला वेगळी विशेष तालीम लागते आणि तो जयपूर घराण्यात नाही गायला जात. तर त्याच्यामुळे मी वेगळे ते गमक, वेगळ्यात ताना, सपाट ताना, सरळ ताना, अलंकार आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. शौरी मियांनी हा इन्व्हेंट केलेला प्रकार. आणि ते जेव्हा पंजाबातून राजस्थानामध्ये गेले तेव्हा उंटाच्या चालीवरनं त्यांना वेगवेगळे ठेके सुचले. त्याच्यामध्ये पश्तो, पंजाबी आणि पंजाबी भाषेत पण असतात, हिंदी भाषेत असतात, बंगालीमध्ये, मराठीमध्ये पण अप्रतिम टप्पे आहेत. एक नुसती झलक मी पश्तो तालामध्ये टप्प्याची आपल्या समोर सादर करते. ना रे ना रे नो हे हा आ आ ऋतु बरखा की आई आई रे, ऋतु बरखा की आई आई रे,
बरखा की आई गगन घटा गहराई ननी ननी बूंदन झरा आई रे ऋतु बरखा ऋतु बरखा ऋतु बरखा के बरखा के रे बरखा बरखा के आई बरखा के रे बरखा के आई बरखा ऋतु बरखा की आई आई बरखा की आई बरखा की आई रे बरखा बरखा की आई रे गगन घटा गहराई ननी ननी बूंदन झरनाई रे ऋतु बरखा की आई चलो पिया हम तुम संग बैठे चलो पिया हम तुम संग बैठे झूलना झूला बारिश की लहर लहराई रे ऋतु बरखा के आई रे गगन घटा गहराई रे ननी ननी बूंदन झरनाई रे ऋतु बरखा की आई ऋतु बरखा की आई ऋतु बरखा की वाह, क्या बात आहे. सनेताई, मला सांगा, तुम्ही म्हणजे भारत सरकार आणि मला वाटतं तुमची संस्था असं तुम्ही एकत्रितपणे भारताबाहेरील जवळजवळ 12-15 देशांमध्ये आपल्या संगीतविषयक कार्यशाळा करता. तर त्या कार्यशाळांचं स्वरूप काय असतं आणि त्याचा मुख्य उद्देश काय? म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हा उद्देश आहे की संगीताची आदानप्रदान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चिमात्य संगीत असं काही आहे? काय या कार्यशाळेचं नेमकं स्वरूप? माझी ICCRमध्ये एम्पॅनलमेंट झाली होती. जवळजवळ 20 वर्ष झाली या गोष्टीला, दिल्लीच्या आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आणि अर्थातच मी इथे गात होते सगळ्या महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये, सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन, बाबा हरिवल्लभ समारोह, जेवढे कुठले भारतात महत्त्वाचे त्याच्यात मी गायली आहे. परंतु हा वेगळा अनुभव होता. म्हणजे 12 देशांमध्ये जवळजवळ मी जाऊन प्रोग्राम्स तर केलेच, स्पीक मॅकेच्या पण मी पॅनेलवर आहे. परंतु वर्कशॉप, कार्यशाळा, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स असे सर्व प्रकार तिथे जाऊन केले आणि खूप छान प्रतिसाद होता. आणि अर्थात तुम्ही म्हणला तसं संगीताचं आदानप्रदान तर होतंच, परंतु नवीन पिढीला आपल्या संगीताविषयी, तिथल्या नवीन पिढीला सुद्धा मार्गदर्शन करणं असं एक त्याच्यामध्ये एम होतं. आणि खूप तिथे उदंड प्रतिसाद मिळाला सर्व देशांमध्ये. युरोप, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, सगळ्या देशांमध्ये मी हे कार्यशाळा, आणि स्वरूप म्हणजे वेगवेगळ्या कार्यशाळांचं वेगवेगळं असू शकतं. की जसं की आत्ता
टाइम्स ऑफ इंडियानी माझं व्हॉइस कल्चर, व्हॉइस टेक्निक्स, रियाजाची परफॉर्मन्स टेक्निक्स किंवा आत्ताच्या काळात जे गरजेचं आहे की म्युझिक अँड मेडिटेशन, अच्छा. आणि तिथे त्याच्यावर खूप रिसर्च चालू आहे बाहेरच्या देशांमध्ये की योगा आणि हे कसं इंटर रिलेटेड आहे आपलं संगीत. तर ह्याच्यावर पण म्युझिक थेरपी, म्युझिक ॲप्रिसिएशन किंवा नवीन पिढीला आपल्या संगीताकडे आणण्यासाठी काय करता येईल ह्याचे सतत प्रयत्न इथेही आमचे अर्थातच चालू असतात, शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन. आणि असं आपलं संगीत तर पारंपरिक आहे, परंतु हे नवीन पिढीला त्याची आवड लावण्याच्या दृष्टीने काय ते करता फार येईल. महत्वाचं आहे खरं तर. कारण आता आम्ही बरेच थिमॅटिक पण कार्यक्रम केले, मग त्यांना माहिती असलेली, त्यांना आवडणारी अशी गीतं घेऊन ती कुठल्या रागात आहेत आणि मग त्या रागाबद्दल सांगणं, असं काही प्रयोग केल्यामुळे खूप त्यांनाही छान आनंद मिळाला आणि बरेच जण संगीताकडे वळले. म्हणजे माझे जवळपास 200च्या वर विद्यार्थी प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनमध्ये ऑल ओव्हर इंडियातनं माझ्याकडे इथे येऊन शिकतात, बाहेरच्या देशांमधनं पण शिकतात. अरे वा. आत्ता तुम्ही म्हणालात की अमुक एक रागातलं काय, अमुक एक गाणं आहे किंवा कसा राग कसा ओळखायचा, तर ह्या कार्यशाळा करतानाच रागाचं काही सरगम गीत वगैरे असं काही ती संकल्पना सुचली आहे तुम्हाला? हां, म्हणजे सरगम गीत हे आपण कोणी आपल्याकडे पहिल्यांदा प्रथम शिकायला आलं तर सरगम म्हणजे अर्थातच नोटेशन त्या रागाचं. आणि पंडित भातखंडे वगैरे ह्यांच्या पुस्तकातनं आपण सगळ्यांनीच शिकलेलं असतं, परंतु त्याही पलीकडे जाऊन एक हा फॉर्म म्हणून डेव्हलप करता येईल का, हे पण अनेक बुजुर्ग कलाकारांनी विचार केलेला आहे. आपण सर्वांनीच पंडिता मालिनीताई राजूरकरांची अनेक सरगम गीतं ऐकली आहेत, अनेक ग्वाल्हेर घराण्याच्या लोकांची सरगम गीतं ऐकलेली आहेत. त्याच्याकडे वेगळ्या काही अप्रोचमधनं बघता येईल का, असा माझा विचार होता. जसं आपण क्लायमॅक्सला नेण्यासाठी तराणा वगैरे शेवटी 3-4 मिनटं गातो, तसं सरगम गीत हा प्रकार मी गाते. पंडित बबनराव हळदणकरजी ह्यांची आहेत, डॉक्टर अरविंद थत्यांची पण अनेक सरगम गीतं आहेत, आणि डॉक्टर प्रभात्र्यांनी तर त्याच्यावर PhD सरगमवर केली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की स्वर आणि लय ताल हे तर सामग्री आहेच आपल्या संगीताची, परंतु बाकी पुढे जाऊन सुद्धा शब्द आहेत. मैत्र हे शब्द सुरांचे तर शब्द आहेत, सरगम आहे, तर आहे हा एक आपल्याकडे ही सामग्री, हा घाट आहे, तर का नाही वापरायचा. हां, म्हणजे तो किती प्रमाणात वापरायचा म्हणजे ती मेन डिश नक्कीच नाही. चटणी, कोशिंबीर, लोणचं इतपत तरी त्याचं महत्त्व आहेच ना. पण तर आणि त्याच्यामध्ये काय आहे की शब्द नसल्यामुळे आपल्याला लयीचे आणि तालाचे आघात किंवा वेगवेगळ्या जाती हे चांगल्या रीतीने शब्दांची तोडमोड न होता दाखवता येतात. त्यामुळे थोड्याशा प्रमाणात शेवटी गायला मैफलीच्या काही हरकत नाही असं मला वाटलं. त्यातनं मी काही स्वतःही कंपोज केली आणि अनेक बुजुर्ग कलाकारांनी स्वतः कंपोज केलेली गाते मी. आता पण तुम्ही तुमच्या मैफिलीत हा प्रकार जाणीवपूर्वक करता असं मी ऐकलं आहे की म्हणजे 5 मैफिली झाल्या तर त्यापैकी 4 मैफिलींमध्ये तुम्ही सरगम गीत जाणीवपूर्वक ऐकवता, हे खरं आहे? हां, मला आवडतं पण. आणि मी काय आहे की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक बरोबर पण मी बरीच जुगलबंदी आणि अमरोग बरोबर आता बासरीची केली किंवा सतारी बरोबर. म्हणजे जसं इन्स्ट्रुमेंटल प्लेयर्स आपल्या गायकीतल्या गोष्टी काही घ्यायचा प्रयत्न करत असतात, तसं गायकांनी वाद्यसंगीतातनं का घेऊ नये. म्हणजे मला आवड आहे, प्रत्येकाचा अर्थात स्वतःचा त्याच्यात चॉईस असतो. मला आवड आहे तर मी घेण्याचा प्रयत्न करत असते आणि शिकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातनं थोडंफार गाते सरगम गीत. एखादं सरगम गीत ऐकायला आवडेल? नक्कीच नक्कीच. हळदणकरजींचं एक गुजरी तोडी या अंगाने आपण कधी त्याच्याकडे पाहिलेलं नसतं. त्यातलं एक सरगम गीत त्रिताल, द्रुत त्रितालात सादर करते. रे ग मधनी रे ग मध सा नि ध सा रे ग मधनी रे ग मध सा नि ध सा रे ग मधनी रे ग मध सा नि ध सा रे ग मधनी रे रे ग मध सा सा नि ध सा रे ग मधनी रे ग मध सा नि ध सा रे ग मधनी रे ग मध सा नि
ध सा धनी सा रे ग म रे ग म धनी सा रे म धनी सा रे ग म रे ग म सा रे ग नि सा रे धनी सा म ध ग म रे ग सा रे ग म धनी रे ग म ध सा नि ध सा रे ग म धनी रे ग म ध सा नि ध सा रे ग म धनी रे ग म ध सा नि म ध म रे ग नि ध सा सा नि ध नि सा नि म ध म रे ग नि ध सा सा नि ध नि सा धनि सा रे ग धनि सा म धनि रे ग ग रे ध ग रे सा नि म ध ग नि ध म रे ग रे ग धनि सा रे ग म ध रे ग म धनि सा रे ग म ध नि सा रे ग म रे ग सा रे नि सा धनि म ध ग नि म ध ग म रे ग सा रे ग म ध रे ग म ध सा नि ध सा रे ग म ध नि रे ग म ध सा नि ध सा रे ग म ध रे ग म ध सा नि ध सा ध नि सा रे ग म रे ग म ध नि सा रे म ध नि सा रे ग म रे ग म सा रे ग नि सा रे ध नि सा म ध ग म रे ग सा रे ग सा रे ग सा रे ग ग म म ध नि रे ग म ध सा नि ध सा रे ग म ध नि रे ग म ध सा नि ध सा रे ग म ध नि रे ग म ध सा नि ध ध ध सा 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 नि सा ध ध म ध नि ध म ध म ध नि ध नि रे ग रे ग म ग म ध म ध नि 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 ध ध नि ध ध सा ध ध नि सा रे ग रे सा नि ध म ग रे सा ग रे सा नि ध म ग रे ग रे सा नि ध म रे ग म ध नि रे ग म ध सा नि ध सा रे ग म ध रे सा रे ग सा ग रे सा ग रे ग सा ग सा रे ग रे सा रे ग म म म म ग म रे ग ग म ध ग ध म म ग ध म ध ग ध ग म ध म ग म ध नि 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 सा 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 नि 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 सा 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 रे 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 सा 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 ध नि 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 ध सा 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 ध रे रे ध नि सा रे ग म ध ग रे सा सा रे ग म ध नि ध म ध ग म ग रे ग रे सा रे सा नि सा नि ध म ग रे सा सा नि ध म ग रे सा सा नि ध म ग रे सा रे ग रे ग रे ग रे ग म ध नि रे ग म सा नि ध सा रे ग म ध नि रे रे ग म ध नि रे रे ग म ध नि रे ग रे सा मैत्र से हे शब्द सुरांचे सनेताई, या इतक्या वर्षांच्या प्रवासात कितीतरी बुजुर्ग कलाकारांबरोबर तुम्हाला म्हणजे मैफिल सादर करायचाही अनुभव आहे आणि तशी संधी मिळाली आणि बऱ्याचशा कलाकारांबरोबर तुमच्या अशा काही खास आठवणी आहेत. म्हणजे अभिषेकी बुवा असतील, पंडित भीमसेन जोशी असतील, भारतरत्न लता मंगेशकर असतील, ते अगदी अभिनय सम्राट, ज्यांना आम्ही नटसम्राट म्हणून ओळखतो, ते डॉक्टर श्रीराम लागू. तर अशा या सर्व कलावंतांच्या एखाद दुसऱ्या काही अशा आठवणी सांगितल्या तर आनंद होईल. खूप ही पण भाग्याचीच गोष्ट मला वाटते की भारतरत्न, दोन्ही भारतरत्नांची एकाच जन्मात भेट होणं, त्यांनी गाणं ऐकणं, त्यांनी आशीर्वाद देणं. लता दीदींनी माझी CD रिलीज केली होती रसिया नावाची आणि मग तेव्हा खूप छान त्यांच्याशी बोलणं झालं. किंवा गानसरस्वती किशोरीजी आमोणकर आमच्या घराण्याच्या. तर हे परत परत हे मैत्र शब्दसुरांचे कसं आहे ते जाणवते मलाही
की त्यांनी ज्ञानेश्वरीवर आधारित रचनांची एक CD होती, प्राध्यापक केशव परांजपे यांच्या रचना. अच्छा. तर त्यांनी माझी अगदी परीक्षा घेतली की म्हणजे शब्दांचा तिला अर्थ समजतोय का, ती एवढी जवढी स्वरामध्ये खोल विचार करते तेवढा शब्दांचा पण करते का, दोन्हीचं त्यांनी अगदी उलट तपासणी माझी घेतली प्रत्येक शब्दावर ज्ञानेश्वरीतला. आणि खूप मला शिकायला मिळालं या बुजुर्ग कलाकारांकडनं. आणि पंडित जितेंद्र अभिषेकीजी तर मी वयाच्या 13व्या वर्षी पहिली मैफल केली शास्त्रीय संगीताची. तर माझ्यानंतर त्या महोत्सवात त्यांचं गायन होतं, तर त्यांनी तेव्हाच गाणं ऐकून आशीर्वाद दिले. त्याच्यानंतर पंडित भीमसेनजींनी गायन ऐकलं होतं. डॉक्टर श्रीराम लागू तर अगदी म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचे ते, म्हणजे तुमच्या अभिनयामध्ये कसे आवाजाचे चढउतार, व्हॉइस कल्चर ह्याच्यावर आमची डिस्कशन्स व्हायचे. ते प्रत्येक मैफलीला ऐकायला यायचे दीपाजी आणि ते, आणि त्यांच्या जीवनावर आधारित एक कार्यक्रम होता, त्याच्यात त्यांनी मला हे सगळे शास्त्रीय प्रकार गायला लावले की झुला, टप्पा, भजन, घट्ट घट्ट मे. आणि तो खूप समृद्ध करणारा अनुभव होता. अगदी हे पंडित श्रीधर फडकेजी ह्यांनी सुद्धा एक सुगम रचनांची सदाफुली नावाची CD अल्बम होता, माझ्याकडनं त्यांनी या टप्पा अंगाच्या भैरवीत वगैरे अशा रचना गाऊन घेतल्या. हां, तर हे खूपच समृद्ध करणारे अनुभव मोठ्या मोठ्या लोकांचे, बुजुर्ग कलाकार आणि सर्वांचे. तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत असे विविध उपक्रम राबवत असता, तर त्याविषयी जरा आमच्या रसिक प्रेक्षकांना थोडं विस्तृत सांगितलं तर आवडेल. माझी संस्था प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन गेले 20 वर्ष आम्ही काम करतोय आणि संगीताचे कार्यक्रम तर करतोच, परंतु हे मी मगाशी म्हटलं तसं कार्यशाळा, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन, बुजुर्ग कलाकारांच्या कार्यशाळा नवीन पिढीसाठी, त्याचप्रमाणे नवीन कलाकारांना, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, किंवा आता करोनाच्या ह्याच्यात काळात सुद्धा आम्ही बॅकस्टेज आर्टिस्टना वगैरे खूप मदत केली, किंवा स्कॉलरशिप्स आम्ही देत होतो. आणि तो एक सोशल कल्चरल ट्रस्ट आहे, त्यामुळे सामाजिक पण त्याच्यात, म्हणजे फिजिकली चॅलेंज्ड विद्यार्थ्यांना जाऊन मी शिकवते, किंवा अंध शाळेमध्ये, किंवा ते पण माझ्याकडे येतात शिकायला. आणि मला असं वाटतं की हे कलाकार खूप घेत असतो समाजाचं प्रेम आणि खूप काही मिळत असतं, तर एक आपण हे देणं लागतो समाजाला सुद्धा काही. तर त्या दृष्टिकोनातनं आमचं प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. सानियाताई, तुम्ही मागे एकदा, म्हणजे मी तो कार्यक्रम ऐकला होता की सहसा जे राग नेहमी गायले जातात कार्यक्रमांमध्ये, काही राग असेच की थोडा फरक आहे पण ते एका प्रकारात येतात. असा तुम्ही एक कानडाके प्रकार असा एक काहीतरी तो कार्यक्रम सादर केला होता, तर तो प्रकार नक्की काय आहे आणि त्यामध्ये किती वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या घराण्यांच्या शैलीमध्ये कसे गायले जातात ते जरा सांगितलं आणि गाऊन दाखवलं, दोन्ही केलं तर आनंद होईल. बरोबर. आता लहानपणापासून आपण सर्वांनीच ऐकले पंडित जसराजजींचे वगैरे भैरव के प्रकार, तोडी के प्रकार, असे 4-5 तास चालायचे, डोळ्यातनं पाणी येईपर्यंत इतके सगळे प्रकार ते ऐकवायचे आणि भावपूर्ण रीतीने, म्हणजे नुसतंच टेक्निकल असं नाही. तर आत्ताच्या काळात काय झालं की थोडा या काळाच्या ओघामध्ये रात्रीच्या मैफली तुम्ही पाहिलं असेल तर खूप रेअर झाल्यात. आणि हे जे सुंदर आपल्याकडे ठेवा आहे, रात्री 12 वाजता कानडाचे प्रकार जे गायले जातात, जसं की दरबारी कानडा, नायकी कानडा, कितीतरी आम्ही म्हणजे आमच्या जयपूरमध्ये तर 18 प्रकारचे कानडे आहेत. तर त्यातले 14 सिलेक्ट करून आम्ही एक त्याच्यावर कार्यक्रम डिझाईन केला. आणि तो ह्याच्यासाठीच की अनेक बंधनं असतात रात्रीच्या कार्यक्रमांवर, त्यामुळे होत नाही, किंवा लॉजिस्टिकली पण लोकांना यायला जमतं असं नाही रात्री 10च्या पुढे. मैफलीचं आता जे बदल होतात काळानुसार त्याच्यात स्वरूपही बदलले की एक रागसुद्धा एक मोठ्या महोत्सवांमध्ये 35-40 मिनिटात तुम्हाला तो मांडावा लागतो. पूर्वीसारखं 5-6 तास असं चालत नसतं. तर आणि हे कानडा प्रकार आहेत ना, त्याच्यात इतकं सुंदर श्रुतींचा पण आम्ही अभ्यास केला, अनेक विविध श्रुतीस्थानं, आंदोलनं, त्याच्यानंतर 9 रस सगळे गुढता त्यातली, किंवा म्युझिक थेरपीमध्ये पण खूप ह्याचा विचार केलेला आहे. आणि हे जे आम्ही प्रकार घेतले होते विद्यार्थ्यांबरोबर पण त्यांचाही अभ्यास झाला. आणि आत्ता इतकं ते सगळं अवेलेबल इंटरनेटवर आहे, पण मला असं वाटतं की त्यातलं नक्की काय ऐकायला पाहिजे हे आपण त्यांना गाईड करायला पाहिजे. कारण खूप सारं आहे, परंतु आपले जे भातखंडे, पंडित रातनचंदकर, पंडित विनायक बुवा पटवर्धन, पंडित रामाश्रय झा, ही पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि इंटरनेटपेक्षा मला वाटतं की हे ऑथेंटिक जे सोर्सेस पुस्तकांचे
आणि मग नंतर इंटरनेटवर पण कुठलं वाचावं किंवा ऐकावं हे गुरूंशी बोलून त्यातनं माहिती घेतली पाहिजे. तर हे मी करायला लावलं सगळ्या स्टुडंट्सना माझ्या, आणि आम्ही त्यातनं प्रत्येक रागाच्या 30-30 बंदिशी आम्हाला मिळाल्या, बसवले आम्ही. त्याच्यात त्रिवट होते, कितीतरी प्रकारचे होरी होत्या, आणि हे सगळे म्हणजे प्रथम आता ना नायकी आणि दरबारी कानड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याच्या अनुषंगाने मग काफी कानडाचे 2 प्रकार, कौशी कानडाचे 2 प्रकार, अभोगी, रायसा, सुहा, सुग्राई, बसंती कानडा, गुंजी कानडा, असे अनेक विविध, बहार, बागेश्री कानडा कितीतरी आहेत. आणि एक त्याच्यात गंमत अशी की एक चॅलेंजिंग, एक आपण कधी कोणी मेडली ऐकली नसेल, विलंबित बंदिशींची मेडली ऐकली नसेल, पण आणि कानडामध्ये तर असे जवळजवळचे सगळे आहेत ना, अडाणा, दरबारी हे इतके जवळ आहेत. तर ती मेडली माझ्या विद्यार्थ्यांनी आणि मी मिळून सादर केली होती. एक आपण हरकत नाही आता कानडाचं एक नायकी कानडाची एक बंदिश, खूप लोकप्रिय असणारी बंदिश, रूपकमध्ये मी नायकी कानडाची सादर करते, मेरोपिया.
सानियाताई, मगाशी तुम्ही बोलताना फ्युजनचा उल्लेख केला होता आणि कथ्थक नृत्य आणि म्हणजे फ्युजन असा तुम्ही एक प्रयोग केला होता, तर त्याविषयी ऐकायला आवडेल. आणि तुम्ही संगीतविषयक विविध ठिकाणी लेखन केलेलं आहे, तर त्याचं असे काही पुस्तक आहे का किंवा ते सगळे लेख कुठे वाचायला मिळतील त्याविषयी ऐकायला आवडेल. हां, आता हे कथक नृत्याबद्दल तुम्ही म्हटलात तर बऱ्याच कथक नृत्यांगना किंवा कथक असं पण नाही, मी ओडिसी बरोबर गायली आहे, मी भरतनाट्यम बरोबर गायली आहे आणि त्या प्रत्येक शैलीतून आपल्याला खूप काही मिळतं. लय तालाचं मिळतं, अभिनय पक्ष तो गाण्यामध्ये पाहिजेच ना, तोही शिकण्यासारखा असतो. तर शर्वरी जेमेनिस किंवा योगिनी गांधी बऱ्याच नृत्यांगनांबरोबर मी गायलेली आहे आणि ते पण आम्ही प्रयोग बरेच केलेले आहेत आणि त्याच्यात पण सगळे फॉर्म्स नटवरी तराणा आणि उपशास्त्रीय प्रकार झुला वगैरे सगळे घेतले होते. आणि अर्थातच मला खूप माझ्या संगीतासाठी ह्याचा उपयोग झाला. मी पण थोडंफार कथक नृत्याचं शिक्षण घेतलेलं आहे. अच्छा. आणि लेखनाविषयी तुम्ही म्हटलात तर मला आवड आहेच पहिल्यापासून. मी अनेक साप्ताहिकांमध्ये, मॅगझिन्समध्ये किंवा आपले वृत्तपत्रांमध्ये लेखनाच्या सेरीज अशा पूर्ण होत्या की सकाळमध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये संगीतविषयक लेखांच्या सेरीज केल्या आहेत, माहेर या अंकामध्ये. त्याच्यानंतर इंग्लिश पण टाइम्स ऑफ इंडिया किंवा ह्या नियतकालिकांमध्ये माझं लेखन आहे आणि मला तोही वारसा आहे घरातनं. पण तिथे असा म्हणजे असा विशिष्ट असा कुठला विषय असतो की आज फक्त मी ठुमरीबद्दल लिहिणार आहे किंवा आज फक्त मी होरीबद्दल लिहिणार आहे, असं काही असतं? ते माझ्यावर ते सांगतात की तुम्हाला तुमचे अनुभव आणि तुम्हाला जे काही संगीताविषयी, भारतीय संगीताविषयी तुम्हाला सांगायचं आहे, तर एक 8 किंवा 10 मालिकांमध्ये ती लेखन मला अनेकदा मी अशी केलेली आहे वेगवेगळ्या मॅगझिन्समधनं अशी. अच्छा अच्छा. इतक्या वर्षांचे खूप अनुभव आहेत आणि ते सगळे इथे रसिक प्रेक्षकांना सांगणं कठीण आहे. पण वेळेचं बंधन पाळायचं म्हणून अशी कुठलीही एखादी आठवण, म्हणजे जी मी जाणीवपूर्वक प्रत्येक कलाकाराला विचारतो की चांगली आठवण आपल्याकडे असतेच, एखादा अनुभव असा असतो की जो आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. म्हणजे एखादा वादक असतो की तो जातो परदेशात आणि प्रवासामध्ये त्याचं वाद्य काहीतरी तुटतं, तबल्याची वादीच तुटते, असं काही होतं. तसं गळा हे तुमचं वाद्य आहे, तर अगदी फार महत्त्वाचा महोत्सव आहे तिथे गायन आहे आणि आवाज बसलाय, असं कधी काही झालंय आणि त्यावर त्यावेळी तुम्ही काय उपाय केला? एकदाच फक्त अहमदाबादचा सप्तक महोत्सव जो आपल्या सवाई गंधर्वसारखा असतो, हो, तिथे माझा ठार आवाज बसला आणि गायला लागल्यापासनं म्हणजे मी मागे विद्यार्थिनी माझी गात होती, 1.5 तास 2.5 तास मी कॅरी ऑन केलं. मी ऑर्गनायझरला सांगितलं की नाही, म्हणजे मी हे मानधन घेऊ शकत नाही या कार्यक्रमाचं. पहिल्यांदा आयुष्यात असं झालं आहे. परंतु ते काही क्लायमेट चेंजेस किंवा एकदम गोव्याहून तुम्ही अहमदाबादला जाता थंड प्रदेशात, असं होऊ शकतं. परंतु ते म्हणलं की नाही, असं नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या कलेचा आता आम्ही सन्मान करणारच, असं तुम्ही करू नका म्हणून. तर एकदा असा आलाय, पण सुदैवाने बाकी कधीही म्हणजे 4-4 तापात किंवा अनेक इन्फेक्शन्स झालेली असताना अनेकदा मी प्रवास केलाय, पण आवाजावर कधीच माझ्या परिणाम टचवूड. त्यासाठी अशी काही वेगळी काळजी घेता तुम्ही? लोणचं खायचं नाही किंवा अति थंड काही प्यायचं नाही, असं काही तुम्ही करता? कारण तुम्ही ज्या कार्यशाळा घेता त्यावर तुम्ही आवाजाचा वापर आणि आवाजाची निगा याच्यावर सुद्धा तुम्ही बरंचसं भाष्य करता. आज केवळ वेळेअभावी आपल्याला ते सगळे मुद्दे घेता येत नाहीत. नाही, ओंकार साधना आणि हे रियाजात असणं, आवाज व्हॉइस कल्चरमध्ये असणारे रोज रियाज करणं, हेच फक्त आपण करू शकतो. ते करोनामध्ये पण लोकांना खूप उपयोग झाला ह्याचा, तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. बाकी काही नाही. मी प्रोग्रामला जाताना पण स्टेजवर आईस्क्रीम वगैरे खाते, असं काही हे नाही, वडे खाते, असं काही खात नाही वगैरे, असं काही नाही. सानियाताई, तुम्ही आज आमच्या या मैत्र हे शब्दस्वरांचे या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकवलं. तुमच्याकडे सांगण्यासारखं आणि खरं तर सुरांमधून ऐकवण्यासारखं पुष्कळ काही याची आम्हाला कल्पना आहे, परंतु केवळ वेळेचं बंधन पाळायचं म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की एखादा अभंग किंवा भैरवीतली काही बंदिश असेल, तुमच्या जे आवडीचं असेल ते तुम्ही सादर करावं आणि आजच्या भागाची सांगता करावी. मला अभंग सादर करायला आवडेल, जो मी माझ्या गुरूंच्या गुरु श्रीमती माणिक भिडे त्यांच्याकडे पण मी माणिक भिड्यांकडे पण मी शिक्षण माझं घेतलं होतं आणि त्यांनी एक सुंदर रचना केली आहे, संत ज्ञानेश्वरांचा अभंग. शेवटी मी कार्यक्रमाच्या सादर करते. रूप पाहता लोचनी.
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बहुता सुकृताची जोडी हो बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी पाहता लोचनी